मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यामध्ये नागपूर शहरात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग लागले, एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे। आणि इतकंच नाही तर रवी भवन अक्षरशः होर्डिंगचा ऊत आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कार्यालय बघा, या कार्यालयाच्या वर देखील कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावायची जागा सोडलेली नाही। इतकंच नाही तर रवी भवनचं ते प्रशासकीय कार्यालय बघा, त्या कार्यालयामध्ये देखील लॉबीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होर्डिंग्स पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे। मात्र ज्या प्रकारची स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्यावरनं लक्षात येतं की हे सगळे जरी होर्डिंग्स हे अनधिकृत असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। मात्र ज्या प्रकारे एक ऊत आलेला आहे त्यामुळे देखील एक प्रश्न उपस्थित होतो की प्रशासन देखील यांना कशा प्रकारे परवानगी देतं। एकदम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर होर्डिंग लावलं। होर्डिंग कार्यालयावर नाही, आम्ही लोकांच्या डोक्यात सुद्धा बांधू। ज्या लोकांनी सांगितलं की आमचा पक्ष इथे नाही, तुम्ही स्वतःच बोलले की आमच्यामध्ये स्पर्धा लागली, याच्यावरून कळा बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना किती मोठी आहे। महायुती आणि महाविकास आघाडीला हे आमचे बॅनर पाहूनच काम फुटलेलं आहे। कार्यकर्त्यांची फौज पाहून तर नक्कीच त्यांच्या पायाखाली जमीन जाईल। माननीय राजसाहेब ठाकरे इथे येतात, आमचा देव अगर इथे येत असेल, लोक मंदिर फुलांनी सजवतात, आम्ही बॅनरनी सजवलं आहे। बरं, तर इतक्या मोठ्या प्रमाणात बॅनरच्या माध्यमातून नेमकं काय साध्य होतं तुम्हाला? काल नागपूर शहराच्या वतीने छत्रपती चौकामध्ये जे स्वागत करण्यात आलेले आहे, हे सगळं महाराष्ट्राने हे चित्रीकरण पाहिलेलं आहे की नागपुरामध्ये सुद्धा मनसेचा सगळ्यात जास्त प्रभाव तुम्हाला दिसून पडलेला आहे। हे सगळ्या नागरिकांनाही समजलं आणि जे विरोधी पक्षनेते आहे, जेवढे बाकीचे शिवसेना आहे, शिंदे गट आहे, जे कोणी आहे, त्यांना माहीत झालं की मनसे काय आहे म्हणून। बरं, एक छोटे कार्यकर्ते म्हणजे तुम्ही तर शहर अध्यक्ष आहे, पण छोट्या कार्यकर्त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात होर्डिंग पाहायला मिळत आहे। बघा, आमच्या पक्षामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन आहे, म्हणजे एकामेकाची कामं पाहून आमचे सर्व पोरं उत्साहित होतात आणि त्याच पद्धतीने साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे। आणि सर्वांना माहीत आहे की साहेब हे 2 वर्षानंतर आमच्याकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे पोरांमध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आणि तेच उत्साहाचं वातावरण इथेच नाही, पूर्ण शहरभर आमचे होर्डिंग लागले आहे। आणि एक चांगल्या हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये आम्ही जनसामान्याचे प्रश्न घेऊन मोठ्या प्रमाणात चांगलं काम पण करतो आहे। पण एक प्रकारे शक्ती प्रदर्शन होते स्पर्धेमध्ये एकमेकांच्या तुलनेच्या दृष्टीने। नाही, असं वगैरे काही नाही। तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगून राहिले की बा असं काहीतरी शक्ती प्रदर्शन प्रत्येकाच्या कार्यकर्त्यामध्ये वेगळं आहे, असं काहीच नाही। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बॅनर लावून राहिले आणि साहेबाचं स्वागत कोणत्या पद्धतीने चांगलं होईल नागपूर शहरात, हे सर्वजण आपल्या पद्धतीने आपलं सगळं योगदान देऊन करत आहेत। बरं, तुम्ही बोलले की आम्हाला मनसे शहरात आणि जिल्ह्यात किती हे दाखवायचं आहे, त्यासाठी हे सगळे होर्डिंग लावले। शेवटला प्रश्न, पण हे सगळे अनधिकृत आहे मग? आमच्या वेळेस अनधिकृत असतात, भाजप युती आणि महाविकास आघाडीचे जे नेते असतात ते रवी भवन सजवून टाकतात। त्यावेळेस कुठल्याही मनपा आयुक्ताची ताकद होत नाही बॅनर काढायची सत्ताधाऱ्यांचे, त्यावेळेस अनधिकृत प्रश्न उपस्थित होत नाही। व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताकद लावली तर अनधिकृत काय? हे शक्ती प्रदर्शन समजायचं? शक्ती प्रदर्शन आमचं नेहमीच आहे, आम्ही त्यांना दाखवतो की आम्ही आहोत, आमचे अस्तित्व काय। आम्ही गटापेक्षा तर पक्ष मोठाच असतो कधी। पाठीमागे जर का तुम्ही रवी भवनचे जे क्वार्टर्स आहे त्या क्वार्टर्सच्या पूर्ण अवतीभोवती जरी बघितलं ना तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग्स पाहायला मिळत आहे। राज ठाकरे यांचे असेल किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छांचे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांच्या आगमनाप्रित्यर्थ देखील इथं होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच एक कार्यकर्त्यांमध्ये एक मोठी स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि रवी भवनचा अशी एक इमारत नसेल की जिथे कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत नसेल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।